आरोपीला ताब्यात द्या, आरोपीला ताब्यात द्या. नमस्कार, मी नसरापूरचा एक नागरिक आहे. आमच्या गावात आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळीगाव फसणारी घटना घडली. 60 वर्षाच्या नराधमानी, तो कुठल्या काय जातीचा असो धर्मा सुद्धा आम्हाला माहित नाही, कांबळे ते हरामखोराचं नाव भीमाजी कांबळे, त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिला मारून टाकलं. वेदवशी शुभम कुलकर्णी ही 3 वर्षाची मुलगी, त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोरांना आल्या काय कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय प्रशासनाने? 4 वर्ष तो आतमध्ये होता येरवड्या जेलमला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचे ते करू द्या. गावातले नसरापूर गावचे ग्रामस्थ नाही, आजूबाजूच्या 10 गावचे ग्रामस्थ इथं जमा झालेत आणि सगळ्या महिला वर्ग पण आता इथं जमा होते. सगळ्या महिला पण जमा होत्यात. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ही सगळ्या आणि आमची एक कळकळीची विनंती आहे प्रेसवाल्यांना की तुम्ही जेवढं तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला शासनाला फोर्स करता येईल तेवढं करा आणि त्याला जेवढं लवकर शिक्षा होईल ते तुम्ही प्रयत्न करा. आमची एक विनंती आहे तुम्हाला. एक लक्षात घ्या, 10,000 ते 20,000 लोकसंख्येचं गाव आहे आमचं गाव आणि ते एक चौकी नाही. ह्या ज्या घटना घडतात ना बलात्काराच्या, चोरीच्या, दरोड्याच्या, त्या गावात घडतात, पण एक चौकी नाही आमच्या गावात. एक चौकी, ती चौकी 1.5 किलोमीटर लांबलेली आहे. एवढं मोठं बाजारपेठेचं गाव आहे, बोरवेल्ला तालुक्यातलं मोठं गाव आहे, तिथे एक चौकी नाही. लोकांना त्रास होतो ना, तर त्या पुरीला काय त्रास झाला त्याचा कोणी विचार केला का? आमच्या गावात आता पण अशी घटना नसल्यामुळे कधी घडली नाही आणि ते पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काय नाही होत, काय नाही करत पण काय उठून जाऊ नको, काय उठून काय काय कोणी काय केलं. आपली पोर खाली बसा. चर्चा नका करू. अतुल शेठ चर्चा नको, हजर नाही. तुमचा रोष एकदम वाजवी आहे. तुमच्या ज्या रोष मधल्या ज्या काही गोष्टी असतील साहेब आले, एसपी साहेब येतील, आपल्या ज्या मागण्या तुमच्या मागण्या मान्य करशील त्या दिदीला आम्ही पोस्टमॉर्टम करायला दिले. बरोबर आहे. जोपर्यंत आम्हाला तो आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही ताईची बॉडी पण हातात घेणार नाही आणि तोपर्यंत उठणार नाही. सरकार कसं एन्काउंटर झालं, माळेगावला कसं गेलं, पळून गेला म्हणून कसं एन्काउंटर करते हरामखोराचा. बंद करून टाकलं. विचार केला का तुम्ही?
अटक झालेली आहे अशा आरोपींवरती पोलीस यंत्रणेने विशेष लक्ष या ठिकाणी भविष्यकाळात ठेवणं गरजेचं आहे. त्यांना योग्य तो त्या ठिकाणी त्यांची चौकशी केली पाहिजे. परिणामी त्यांना जर का चुकीच्या ठिकाणी काय कृत्य करताना आढळत असेल त्यांना वेळेत त्या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कालची घटना दुर्दैवी आहे. अवघ्या 3-4 वर्षाच्या मुलीवरती हा चुकीचा अतिप्रसंग त्या ठिकाणी त्या नराधमाने केला. लोकांची साहजिक मागणी आहे की त्या व्यक्तीला आमच्या ताब्यामध्ये द्या अशी लोकांची मागणी आहे. शेवटी कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे. त्या सुव्यवस्थेप्रमाणे कायद्याप्रमाणे आणि माननीय न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अधीन राहून या आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याच्या बद्दलची प्रमुख मागणी आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि आमच्या बोर तालुक्यातील रहिवाशांची आहे.